नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. सो आज मंडळी आपण बोलणार आहोत आपल्या खाद्य संस्कृतीवर. बोलणार काय आहोत, उलट आज आपण चाखणार आहोत आपल्या खाद्य संस्कृतीतील काही पदार्थांना. आणि मी भेट दिली होती एका लग्न कार्यामध्ये असलेल्या श्री संतोष केटरिंग सर यांच्या टीमला. आणि तिथे गेल्यानंतर मला त्यांची टीमने खूप चांगला सपोर्ट दिला. त्यांचा तो अवाढव्य सेटअप पाहून खूप छान वाटलं मंडळी. आणि विविध पदार्थ ते घेऊन आले होते. म्हणजे त्या कार्यक्रमात त्यांनी प्रेझेंट केले होते वेगवेगळे पदार्थ. त्या प्रत्येक पदार्थाची चव ही खूप युनिक, ऑथेंटिक आणि परफेक्ट होती. म्हणजे कुठेही वर खाली चवीमध्ये काहीच फरक नव्हता. प्लस स्वच्छता होती, खूप छान त्यांनी मेंटेन केले होते त्यांचे प्रत्येक काउंटर. आणि प्रत्येक काउंटरवर काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला मिळेल अशी त्यांनी सोय करून ठेवली होती. सो मोस्टली आपण लग्नात जातो तेव्हा कॉमन जेवण असतंच लग्नामध्ये. आणि कॉमन जेवणाची कॉमन टेस्ट असते, हेच मला वाटलं होतं. बट जेव्हा मी श्री संतोष केटरिंग सर्व्हिस ह्यांच्या पद्धतीचं म्हणजे ह्यांनी बनवलेलं जेवण जेव्हा मी टेस्ट केलं तेव्हा हा माझा पूर्ण गैरसमज झाला होता की हे जेवणही तसंच असेल जसं इतर केटरर्सचं असतं. पण नाही, अजिबात हे जेवण बाहेर जसं असतं तसं नव्हतं. अजिबात या जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचे कलर म्हणजे खाण्याचे रंग वापरले गेलेले नव्हते किंवा खाण्याचा सोडा वापरला गेलेला नव्हता. जे काही होतं ते ऑथेंटिक ओरिजिनल होतं. ओरिजिनल गोष्टींपासून बनवण्यात आले होते. आणि पदार्थांचे इतके वेगवेगळे प्रकार होते. सलाडचे प्रकार होते, त्याच्यानंतर स्वीटमध्ये बरेचसे प्रकार होते. मेन कोर्समध्ये सुद्धा ह्यांचे प्रकार चांगले व्यवस्थित होते. त्यानंतर आपल्या स्टार्टर्समध्ये सुद्धा ह्यांचे प्रकार बरेच होते. प्रत्येक प्रकार आणि प्रत्येक चवीमध्ये कुठलाही फरक नव्हता की हे बाहेरचं जेवण आहे असं वाटत नव्हतं. आईस्क्रीम आहे, त्याच्यावरती खाली मलाईचा लेअर आहे, वरती पायनॅपलचं पिसलेलं आहे आणि काजू टाकून पिस्त्याचं लेअर दिलं आणि हे सगळं प्रोसेस बर्फामध्ये. माझी इच्छा झाली की डायरेक्ट संतोष केटरर्सचे ओनर तिथे मला दिसले आणि तशी 2 शब्द बोलण्याची माझी इच्छा झाली. आणि मंडळी कसलाही विरोध न करता त्यांनी आपल्याला 2 शब्द बोलण्यासाठी तयार झाले. नमस्कार मंडळी, मी आहे श्री संतोष केटरिंग सर्व्हिसचे ओनर श्री संतोष नार्वेकर यांच्यासोबत. सो बघा, तुम्हाला ही कधी कन्सेप्ट शिकली आणि मार्केटमध्ये मी 1995 वाजले. 1995 म्हणजे ते छोटा अच्छा, म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच लग्नाचा ऑर्डर घेतला का? सुरुवातीपासून लग्न केलं छोट्या पहिला मी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये होतो. त्याच्यामध्ये आम्ही कॅटरिंग सर्व्हिस द्यायचो. ओके. त्यातून आपण हे सुचलं की आम्हाला त्याच कॅटरिंग म्हणजे जे टूरमध्ये जायचे लोक तेच आम्हाला ऑर्डर द्यायचे घरच्या वगैरे. त्याच्यातून करता मोठ्या एक मला म्हणजे व्हॉट्सअपवरती आलं होतं. पण त्यावेळी ते मी असं वाटलं की आपण आपलं नाव टाकून तिथे छापावं. आणि खूप आता फेमस आहे. ऍक्च्युली हे खूप चांगलं वाटतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळी प्रोसेस दाखवली शेतीविषयी माहिती पहिल्यांदा कोणत्या कॅटरिंग सर्व्हिसने दाखवलेली आहे. आणि इव्हन मीही नोटीस केलं होतं की तुमचा स्टाफ समजावून सगळ्यांना जेवण कमी घ्या किंवा तेवढंच घ्या जेवढं तुम्हाला लागेल. सो बघा, तुमची ही प्रोसेस खूप चांगली आहे. सो अजून तुमचं म्हणजे हेच केटरिंगमध्येच तुमचा व्यवसाय आहे? हां, कॅटरिंगमध्ये अच्छा, लग्नाचे आणि पार्टी ऑर्डर बर्थडे. अच्छा, हॉल आहे. ओके, हॉल पण आहे. थँक्यू काका. आपला शेतकरी जेव्हा एखादं अन्न पिकवतो ते अन्नधान्य बनून तयार होऊन आपल्या घरात आपल्या ताटात येईपर्यंत जो कालावधी लागतो, जो ते पिकवण्याचा कालावधी लागतो, जो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा कालावधी लागतो, तो सगळा त्यांनी तिथे प्रेझेंट केलेला आहे. सो खूप छान वाटलं मंडळी. आणि तुम्ही पण आवर्जून तुमच्या लग्न कार्यात किंवा तुमच्या कुठल्या पार्टीजमध्ये ह्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता. मी ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्या बायोमध्ये डिटेल्स ह्यांची पोस्ट करते. तुम्ही ह्यांना कधीही संपर्क साधू शकता तुमच्या कार्यक्रमासाठी. तर
सो कसा वाटला माझा हा व्लॉग मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तोपर्यंत भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. बाय.